इथे सीएनसी म्हणजे कॅश अँड कॅरी. तर याच्यात जेवढे तुमचे अमाउंट आहे रिक्वायरमेंट तेवढे तुम्हाला मार्केटमध्ये पैसे इथे लागणार. हे जर ऑप्शन तुम्ही क्लिक केलं. त्यानंतर इथं मार्केट म्हणजे आता मार्केटला जो रेट चालू आहे, इथे जातो मार्केटला रेट जो चालू आहे त्या रेट वरती काय करता येतं तुम्हाला बाय करता येतं. लिमिट म्हणजे तुम्ही एक प्राइस ठरवता. आता नाही बाबा, आता हे 1300 आता 2 चालू आहे तर 1308 रुपये किंवा 1305 रुपये आलं की मला काय करायचंय ते बाय करायचंय. हे स्टॉप लॉस ऑर्डर पण तुम्हाला लावता येतं आणि इथं SLM स्टॉप लॉस टू मार्केट डायरेक्ट स्टॉप लॉस तुम्हाला लावता येतं. तर हे असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. ह्याच्यानंतर तुम्हाला मार्जिन मनी काही वापरायचं असेल, मी जेव्हा सांगितलं होतं ट्रेनिंगच्या, तर इथे मोर ऑप्शन आहे. मोर ऑप्शनवर क्लिक केलात रेग्युलर BO म्हणजे ब्रॅकेट ऑर्डर हे तुम्हाला इथं वापरता येतं. आता ब्रॅकेट ऑर्डर मध्ये काय करता येतं तुम्हाला स्टॉप लॉस लावता येतं, टार्गेट लावता येतं, तुमचे ट्रेलिंग स्टॉप लॉस लावता येतात. हे सगळं तुम्हाला विदिन याच्यामध्ये मार्केटच्या अवर्स मध्ये तुम्हाला लावता येतं. आता हे एक जर समजा मी रेग्युलर मध्ये केलं किंवा कव्हर ऑर्डर म्हटलं की फक्त मला इथे स्टॉप लॉस लावता येतं. मग समजा ही मार्केट आणि मी स्टॉप लॉस इथे लावून मला जर समजा बाय करायचं झालं तर इथे मी बाय करू शकतो. ए म्हणजे आफ्टर मार्केट अवर्स त्याच्यामध्ये तुम्ही बाय करू शकता. सीओचं काय सांगितलं? सीओ म्हणजे कव्हर ऑर्डर. कव्हर ऑर्डर. याच्यामध्ये तुम्हाला स्टॉप लॉस लावता येतं. आता बघा इथं मी जर सीओ चूज केलं 1307 रुपये पण मला जर मला बाय करायचं असेल तर 157 रुपयामध्ये सुद्धा मी हे बाय करू शकतो. म्हणजे एवढे कमी मार्जिन तुम्हाला लागतं कव्हर ऑर्डर ब्रॅकेट ऑर्डर याच्यामध्ये. ब्रॅकेट ऑर्डर जर चूज केलं तर अजून कमी पैसे लागतात. मग हे झाले तुमचे पूर्ण. आता मार्केटमध्ये असं आहे की माझ्याकडे शेअर नाहीये पण मला समजा सेल करायचा आहे तर आपण पहिल्यांदा सेल पण करू शकतो. आता पॉवर ग्रिड आहे समजा, आता पॉवर ग्रिड चांगला खाली चाललेला आहे ऑलरेडी. आता आपलं टार्गेट पण हिट झालं, तो 880 चा वगैरे टार्गेट मी दिलं होतं आजच्या ह्याला व्हिडिओ मध्ये. म्हणजे तो आता खाली जायची शक्यता आहे. तर आपण इथून समजा एक मी सेल करतो. आता रेग्युलरलाच दाखवतो मी, मार्केटला आहे आणि रेग्युलर याच्यामध्ये मी काय करतो इथं सेल केला. बघा 876 रुपयाला माझा सेल झाला. मग पोझिशन मध्ये आलो मी आणि पोझिशनला इथं मी चेक करतोय तर तो 876 ला आहे इथे, राईट. लक्षात ठेवायचं आला की इथे तुम्हाला 3 डॉट दिसतील. तर ह्या 3 डॉट वरती क्लिक करायचं आणि स्टॉप लॉस लावायचा. सर्वात महत्वाचं, आधी आलात इथे क्लिक केलात एक्झिट म्हणायचं. एक्झिट म्हटलं की तुम्हाला परत एक विंडो येतो. तिथं बघा आता स्टॉप लॉस म्हटलं की काय असतं, स्टॉप लॉस मध्ये 2 रेंज द्यावे लागतात तुम्हाला. समजा मी 880 हा माझा ट्रिगर स्टॉप लॉस आहे. मग ट्रिगर कधी झाला पाहिजे, तो 879 ला आला की ट्रिगर झाला पाहिजे आणि 879 ते 880 च्या मध्ये तो स्टॉप लॉस हिट होणार. मग स्टॉप लॉसला असे 2 रेंज द्यावे लागतात आपल्याला आणि हे मी 2 रेंज इथे दिले. हे दिलं की संपत नाही आपलं काम. मग ऑर्डर्स मध्ये यायचं. ऑर्डर मध्ये येऊन बघायचं, हा इथं ट्रिगर पेंडिंग लिहिलेलं असतं म्हणजे तुमची ऑर्डर काय आहे, ही पेंडिंग आहे. सपोज दॅट ती प्राइस आता खाली चालली आहे, तुम्ही सांगताय त्या डायरेक्शनला. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, स्टॉप लॉस तुमचा मॉडिफाईड करू शकता. आता मुथूट आहे समजा, मी मुथूटचा एक चाललाय तर 50 चा एक कव्हर ऑर्डर लावतो एक मार्केटला आणि मी त्याचा स्टॉप लॉस ठेवतो 309. बघा याच्यामध्ये मी काय केलं, स्टॉप लॉस आणि एक्झिक्युशन दोन्ही एकाच वेळेस झाल्या माझ्या. जर आता इथं बघितलं मुथूटला तुम्हाला दिसते 1309 हे काय आहे, माझा स्टॉप लॉस लावलेला आहे मी. 1315 1316 ना 1300 बघा पॉवर ग्रेड वर आला म्हणून माझं काय झालं, स्टॉप लॉस इथे हिट झाला बरोबर तेवढ्या ह्याला. आणि इथे हिस्ट्री मध्ये खाली बघितलं तर 1313 ला माझं मुथूट काय झालेला आहे, बाय झालेला आहे. मी पोझिशन मध्ये येतो, पोझिशनला मी चेक करतोय तर मुथूट आता काय आहे, वर चाललेला आहे. मग इथं बघून खुश व्हायचं नाही कधी पण. आता बघा चाललाय वरती, अरे वा मुथूट वर चाललाय, राईट. मुथूटनी पहिलं टार्गेट पण डन झालं माझं. आणि आता जर इथे मी मार्केट बघताना नेहमी काय करायचं, चार्ट वर चेक करा.
राईट. आता मी चार्ट चेक करतोय तर 1325 1322 ला आला. तर तो वर चाललेला आहे. मग जेव्हा असं वर जातोय, अरे हा खूपच वर चाललाय, हे चाल, अशा वेळेस नेहमी थांबणं हे खूप गरजेचं आहे, की मार्केट आता अजून मोमेंट देतोय, वर चाललेलं आहे. राईट. 1327 28 ला गेला. मग आता बघा 28 ला गेलेला आहे, मी घेतलाय किती 1313 ला. राईट. मग अशा वेळेस माझं स्टॉप लॉस मला काय करायचंय, मॉडिफाईड करायचंय. मग इथे आलो मी, इथं 1313 चा जो आहे तो मी काय करतो, 1325 पण उडेल समजा, मी 23 पहिल्या काही पॉइंट्स माझे काय करायचे आपल्याला डन करून घ्यायचे कधी पण. आता हे 1323 ला मी डन केला. आता खाली आला तरी 1323 ला काय होईल ना, माझा स्टॉप लॉस डन होईल. आहे 620 618 चा माझा काय आहे इथे स्टॉप लॉस. 1323 ला जर आला तर माझा स्टॉप लॉस हिट होईल आणि माझं प्रॉफिट बुक होऊन जाईल. म्हणजे हे काय झालं, एक बघा झालं डन. हे प्रॉफिट माझं बुक झालं इथे. तर हे होणं खूप महत्वाचं. आणि समजा आता मी तुम्हाला कव्हर ऑर्डर दाखवलं आणि नॉर्मल पण दाखवलं. आणि सीएनसी ला जर तुम्ही घेऊन ठेवलात तर जेवढे पैसे तेवढे तो काय करतो, त्याच्यावरती तुम्हाला बाय करून टाकतो. मग तुम्हाला समजा लॉंग टर्मला ठेवायचंय तर सीएनसी हे ऑप्शन वापरा. डे मध्ये वापरायचंय एमआयएस, हे एमआयएस रेग्युलर किंवा ब्रॅकेट ऑर्डर वगैरे ह्या टर्म्स तुम्ही वापरू शकता. करेक्ट. अजून काही कोणाला विचारायचंय? सर ते मला हे नाही कळलं की बाय ऑर्डर नंतर त्याचा स्टॉप लॉस कसा लावायचा, जसं बँक निफ्टीला पण लावतो ते. सेम तसंच. आता सपोज दॅट इथेच मी हे करतो, एक बाय करतो मी रेग्युलर याला. मग थोडी मी बाय केलेला आहे. राईट. आता इथं बाय केला आणि आता आलो की बायचं लिमिट कसं लावायचं बायचं, हा, इथे आता मी त्यानंतर सेलचं लिमिट. आता इथे मी काय करतो की एक्झिट. एक्झिटला आलो आणि इथे तुम्हाला ओके. ऑप्शन्स आहेत. मग ह्या ऑप्शन मध्ये तुम्ही एक तर एसएल वापरा किंवा एसएलएम हा एक ऑप्शन वापरा. हा. एसएलएम वापरलं तर मी काय करणार, 1300 समजा मला 23 चा मी काय करतो स्टॉप लॉस लावतो. खाली आला तर तो हिट होईल, वर गेला तर तो तसाच अजून वरती जाईल. बघा खाली आला तो हिट झाला. लक्षात ठेवायचं कधीही एकदा तुम्ही बाय सेल केलात की आधी स्टॉप लॉस लावायचा. सिस्टीम मध्ये आता मी जस्ट दाखवण्यासाठी केलं, पण जेव्हा तुम्ही लावाल त्यावेळेस तुमच्या टार्गेट्स नुसार तुम्ही काय करणार आहात, स्टॉप लॉस लावणार. आता मुथूटचं मी सकाळीच लेवल्स दिले होते. 1308 वरती तुम्हाला बाय करायला सांगितलं होतं व्हिडिओ मध्ये जे दिले मी आता, आणि तो बघितलं तर 1328 ला जाऊन आला. म्हणजे 20 पॉईंट तुम्हाला मिळाले. 1000 क्वांटिटी तुम्ही जर घेतल्या असाल किंवा समजा 100 क्वांटिटी तरी 2800 रुपये तुमचा एका कॉल मध्ये निघाले. हो. खूप छोटी गोष्ट आहे. म्हणजे एक 2000 3000 चा प्रॉफिट तुम्ही विदिन 5 मिनिट चेक करून तुमचं डन होऊन जातं. अख्खा दिवस निघून जातो तुमचा. आताही जर तुम्ही बघितलं तर आपण केलं ते संपलं. आता इथं मी फक्त 50च क्वांटिटी घेतली होती म्हणून 500 रुपये झाले. 1000 असते तर माझे 1000 रुपये निघाले असते आरामात. तर हे होणं आणि पटदिशी मार्केटमधून बाहेर पडणं गरजेचं. मार्केट मग थोडं अजून पण वर जाणार आहे. बघा झालं 30 वरती आला आता. मग हे छोट्या छोट्या गोष्टीत तो काय करतो, थोडासा रिट्रेसमेंट देणार, थोडंसं वोलाटाईल होणार, पुन्हा तो आहे त्या दिशेने वरती जाणार. बघा अजून ही कॅन्डल कुठं आपल्याला ब्रेकआउट नाही दिलेली. मी जरी वर आलो आणि एक्झिट झालो तरी कॅन्डलनी कुठंच रिव्हर्सल दिलेलं नाहीये. त्यामुळे आपण हे आरामात अजून होल्ड करू शकतो. राईट. आलं लक्षात. आणि आता बँक निफ्टीचे वगैरे तुम्हाला जे ऑप्शन सेल करायचं, बँक निफ्टीचा जर चूज करायचं समजा 23,500, इथं डायरेक्ट 23,500 टाका तुम्ही. 23,500 टाकलात की तुम्हाला इथं बरेच ऑप्शन येतात. त्यावेळेस मग बघायचं कुठले एक्सपायरीचं तुम्ही चूज करणार आहात. समजा मी जुलैचा करतोय तर 23,500 मी इथे चूज केलं. हे प्रीमियम आहे. इंटू बँक निफ्टी असेल तर 25 केलात तर तुम्हाला किती प्रीमियम भरावं लागतं ते येऊन जातं. राईट. बघा अजूनही वरती चाललेला आहे मुथूट, एकदम छान 40 पर्यंत वगैरे जाऊ शकतो तो. आलं सगळ्यांच्या लक्षात का? अजून काही विचारायचंय कोणाला?
फक्त सर एकदाच फक्त मला बायचं दाखवा फक्त. ते कुठलं बाय? हे आपलं बँक निफ्टी बायचं. बायचं लिमिट. म्हणजे नाही कळलं मला. म्हणजे 22,300 असेल ना, हं. तर त्याचं लिमिट लावायचंय मला बायसाठी. बायचं ऑर्डर. म्हणजे अजून वरती येणार आहे आणि त्या ह्याच्यासाठी. नाही, नाही. आता आहे ना, आता 120 ला आहे. हं, मला घ्यायचा आहे. पण हं. त्याची प्राईस आता 110 आहे. हां, आता तर तो सपोज दॅट 120 ला. बघा आता इथे किती आहे आता 1331 किंवा 1332 आहे. तर मी डायरेक्ट इथं SLM बरोबर. ऑर्डर लावतोय आणि मी बरोबर. 1335 इथे क्वांटिटी टाकतोय आणि मी बाय केलं. हं. बघा माझी ऑर्डर प्लेस झाली. मी पोझिशनमध्ये जर बघतोय इथे नाहीये. बट ऑर्डरमध्ये जाऊन बघितलं तर बघा इथं हं. ऑर्डर पेंडिंग बघा झालं हं. 1335 बरोबर. आला आणि ते काय हो. झालं ऑर्डर माझी एक्झिक्यूट कंप्लीट झाली. झाले. येस. हो. आणि इथं बघितलं तर तो आता वरती जातो. इथं आलात की मग ओके. पुन्हा मात्र तुम्ही खाली येऊन काय करायचं तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा. इथे स्टॉप ओके. लॉस लावायला कधीही विसरायचं नाही. स्टॉप लॉस लावला अच्छा. आणि स्टॉप लॉस लावून सोडून दिलं. आता मार्केट जाईल तिकडे जाईल वरती. खाली आला तर स्टॉप लॉस अजून वर गेला तर माझा स्टॉप लॉस मी काय करणार ट्रिगर ट्रेल करत होणार. ट्रेल करत वर जाणार. बरोबर. सेम कुठल्याही सेगमेंटला वापरा तुम्ही. कमोडिटीला वापरा, बँक निफ्टी, निफ्टी कुठेही तुम्ही ह्या गोष्टी वापरू शकता. कमोडिटीसाठी पण हां, बोला सर. हॅलो. कमोडिटीसाठी पण हाच प्लॅटफॉर्म आहे का? सेम प्लॅटफॉर्म. ओके. इथे आपण आता मार्जिन मनी वापरली ना परशुराम कुठे? मुथूटला नाही, मुथूटला मुथूटला मी मार्जिन मनी नाही वापरलेलं आता. डायरेक्ट रेग्युलर ऑर्डर टाकलेली आहे. तुम्ही वापरू शकता म्हणजे असं. अच्छा. हां. पण इथे एकच क्वांटिटी घेतली ना आपण मी एकच आता share. दाखवण्यासाठी म्हणून तुम्हाला एकच शेअर फक्त घेतलेला आहे. आता जर तो 33 ला आला तर माझा स्टॉप लॉस हिट होईल. अजून वर गेला तर मग माझं प्रॉफिट होत राहील. अच्छा. नाही मागाचा जो दिसतोय ना P&L मध्ये 482 तिथे म्हणतोय मी. कुठे? मागाशी मी तिथं कव्हर ऑर्डर लावला होता. अच्छा कव्हर ऑर्डर ओके. हां. कारण त्याच्यामुळे तिथे आपल्याला अमाउंट कमी लागली. रेग्युलर जर मी घ्यायचं झालं मला 1300चं अमाउंट आहे. 1300 गुणिले 100 म्हणलं तर मला जवळपास 1,30,000 लागतील. बरोबर. हां. बट तेच जर मी कव्हर ऑर्डर किंवा ब्रॅकेट ऑर्डर जर यूज Bracket केलं बघा आता हम्म. बघा एक नॉर्मल दाखवतो तुम्हाला. इथं 100 क्वांटिटी मला जर घ्यायची झाली ब्रॅकेट ऑर्डरला तर मला किती लागतात इथं 26,000 रुपये लागतात रेग्युलरला बरोबर. रेग्युलर. मग हेच जर मी कव्हर ऑर्डरवर आलो तर मला लागणार किती फक्त 16,000 लागतात. बरोबर. म्हणजे 16,000त मी 100 क्वांटिटी घेऊ शकतो आणि 10-20 जरी मला पॉईंट मिळाले तरी 700-800 हजार रुपये मला आरामात मिळतात. म्हणजे छोट्या अमाउंटवर तुम्ही ह्या रिस्क मॅनेजमेंट आणि व्यवस्थित स्टॉप लॉसचा वगैरे वापर करून ट्रेड करू शकता आणि रोजचे 1,000-500 आरामात कमवू शकता. म्हणजे निफ्टी बँक निफ्टीला तर अजून जास्त मिळतात. बट इक्विटीमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॉफिट काढू शकता. परशुराम मी थोडं लेट जॉईन केलं. ते मला एकदा एक्सप्लेन करता का मार्केट लिमिट, SLM येस. ते? ओके. आता हे लेफ्ट साइडला जो आहे हे सगळं आपलं वॉच लिस्ट आहे. मग इथे आपल्याला कुठले शेअर्स हवे असतील तर ह्याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो. सपोज जर आता रिलायन्स आहे तर रिलायन्स मला ऍड करायचं आहे. तर फक्त मी रिलायन्स टाकलं आलं त्याच्यावर क्लिक केलं की वॉच लिस्टला माझा रिलायन्स इथं ऍड होऊन जातो. बघा मुथूट एकदम अजून वर गेला आता. माझ्या आपण स्टॉप लॉस लावून ठेवला 13 ला मी घेतला होता म्हणजे 30 पॉईंट तर आरामात 15 ते 20,000 1500 ते 2,000 रुपये आपल्या इथं प्रॉफिट आता झालं असतं. घेतला पण असेल आता काहींनी काढला पण असेल. तर हे वॉच लिस्टला आपण ऍड केलं. त्यानंतर समजा ह्याला मला बाय करायचं आहे तर मी जस्ट त्याच्यावरती कर्सर नेलं ना इथे बायचं ऑप्शन येतं, सेलचं ऑप्शन येतं. इथं बाजूला मार्केट डेप्थ आहे. तर इथे आपल्याला आता सगळ्यांना एक सांगतो मी. इथे जर बघितलं ना बायर आणि सेलरचा डाटा दिसतो आपल्याला. तर हा ऍक्च्युअली आता किती बाय झालेत आणि किती सेल झालेत याचा डाटा कधीच नसतो. तर किती लोक इंटरेस्टेड आहेत सेल करायला आणि बाय करायला हा डाटा इथं दाखवत असतो आपल्याला. तर तो एक लक्षात ठेवणं आणि बाकी इथं बाजूला चार्ट आहे
डिलीट करायचं असेल तर आणि मोर ऑप्शन. मग आता समजा मी बाय केलं, इथे बायचं ऑप्शन मी क्लिक केलं की एक विंडो ओपन होतो आणि त्या विंडो मध्ये मला हे रेग्युलर आहे, आता रेग्युलर एक ऑप्शन मी चूज केलं इथं. आणि हे रेग्युलर मध्ये मी जर बाय करायचं झालं तर सीएनसी पण जर मी वापरलं तर जेवढी आता प्राइस चालू आहे तेवढे पैसे मला द्यावे लागतात. आणि तेच जर समजा मी MIS मध्ये केलं, म्हणजे डे मध्ये जर तुम्ही करणार असाल तर डे मध्ये जर तुम्हाला बाय करायचं असेल तर बघा 2000 चा शेअर हा तुम्हाला 231 रुपयामध्ये मिळतो. मग इथे तुम्ही मार्जिन मनी वापरून सुद्धा तो बाय करू शकता, किंवा आधी सेल करायचा असेल तर तुम्ही सेल ऑप्शन क्रिएट करू शकता, कारण जर प्राइस खाली जाणार आहे असं वाटलं तर. आणि मग ह्याला मी बाय केलं आणि इथे आता पोझिशनला मी आलो की माझी इथं बाय सेल. कधीही बाय झालं की इथं त्या प्राइस वर आलात तुम्ही की तुम्हाला ऑप्शन दिसतात इथं 3 डॉट, त्या 3 डॉट वरती क्लिक करायचं. 3 डॉट आहे, 3 डॉट वर क्लिक आणि एक्झिट म्हटलं की अजून एक विंडो तुम्हाला इथे ओपन होते आणि इथे तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा. स्टॉप लॉस दोन पद्धतीने लावू शकतो आपण. एक स्टॉप लॉस म्हणजे SL, ज्याच्यामध्ये तुम्हाला रेंज द्यावी लागते. समजा इथे मी रेंज दिली की 2097 आणि 2000 मी इथं 98. ट्रिगर प्राइस ही नेहमी स्टॉप लॉस पेक्षा जास्त ठेवायची. ट्रिगर प्राइस जर स्टॉप लॉस पेक्षा मी जास्त जर ठेवली तर नेहमी त्या दोन प्राइस मध्ये जर कुठलीही प्राइस एकदा पहिल्यांदा आली की तुमचा स्टॉप लॉस काय होतो, ट्रिगर होतो. किंवा SLM जर ठेवलात तर तुम्हाला हा प्रश्न येत नाही, डायरेक्ट तुम्ही एक स्टॉप लॉस जो आहे तो तुम्ही ठेवलात की तुमचं काम झालं. इथं जर मी ठेवलं बघा, आता बघता बघता 6 पॉईंट मला इथे मिळाले, कारण बुलिश आहे रिलायन्स, त्यामुळे काही काळजी नाही, आरामात तो वरती जाईल. आणि हे झालं की मग ऑर्डर मध्ये या, ऑर्डर मध्ये चेक करा रिलायन्स. इथं 2098 ला मी स्टॉप लॉस लावलेला आहे. आता प्राइस वर चालली आहे, मला स्टॉप लॉस काय करायचंय, ट्रिगर करायचंय. मग परत त्या ऑप्शन्स मध्ये आलो मी आणि इथं मॉडिफाईड म्हटलं आणि मॉडिफाईड म्हणून मी काय करतो, 21,000 ला मी काय करतो, इथे स्टॉप लॉस माझा मॉडिफाईड करतो. जसा मॉडिफाईड केला की इथं तुम्हाला दिसतंय मॉडिफाईड केलेला आहे. मग तो 2100 ला आला की तुमचा स्टॉप लॉस काय होईल, ट्रिगर होईल. आपण घेतलाय 2097 ला आणि 2100 म्हणजे 3 पॉईंटचं मी वरती ठेवलंय. बघा आता 100 क्वांटिटी मी घेतली असेल 3 म्हणजे ऍटलिस्ट माझं 300 रुपये तरी काय झालं इथे कन्फर्म झालं. मार्केट जरी खाली आलं आणि तो जरी हिट झाला तरी माझं 300 रुपये काय झाले, हे कन्फर्म झाले. राईट. आता हे झालं रेग्युलर. आता अजून एखादा समजा मी ICICI बँक आहे, मला सेल करायचंय, मी इथं सेल करतोय, मार्केटलाच मी इथं सेल करतो. सेल एक्झिक्यूट झालेला आहे. पोझिशनला मी आलो, ICICI बँक स्टॉप लॉस. एक लक्षात ठेवा, आधी जर तुम्ही सेल केला असाल तर त्याचा स्टॉप लॉस ह्या वरच्या साईडला येणार. SLM यूज केला मी आणि 87 ला मी काय करतो, माझा स्टॉप लॉस ठेवला आणि मी इथे त्याला सेल केलं, स्टॉप लॉस ठेवून टाकला. जशी प्राइस खाली येईल ICICI बँकची तसं माझा प्रॉफिट वाढणार. बघा 385.65 ला आपलं सेल एक्झिक्यूट झालाय, आता 385.15 ला आलाय, म्हणजेच माझं किती झालं, इथे 40 आणि 50 पैशाचं प्रॉफिट झालं. हे रेग्युलरला घेतले मी. आता हेच जर मी क्वांटिटी समजा आता MIS ला बघितलं तर 77 रुपये फक्त लागतात. मग तुम्ही 100 जर क्वांटिटी घेतला आणि कव्हर ऑर्डर घेतला तर तुम्हाला किती लागतं, फक्त 46 रुपये. आणि ते जर 46 रुपयाला जर बघा मुथूट उडाला, 46 रुपयाला जर 100 क्वांटिटी घेतली तर 4600 मध्ये तुम्ही 100 पॉईंट काढू शकता. किंवा अजून जर तुमच्याकडे जास्त आहे, तुम्ही 200-500 क्वांटिटी घेऊ शकता डायरेक्ट. 500 क्वांटिटी जर घेतलात 1 किंवा 2 पॉईंट मध्ये तुम्ही एक्झिट होऊ शकता. बघा रिलायन्स पण खाली आला. तर असे आले की तुमचा स्टॉप लॉस असेल तर तुमच्या मनातली एक भीती काय होते, निघून जाते नेहमी, किंवा अरे खाली आला तर माझा किती, तुम्हाला फिक्स माहित असतं मॅक्झिमम लॉस किती आहे तुमचा, एक अमुक अमाऊंट, त्याच्यापेक्षा जास्त माझी होणार नाही. तुम्ही जर स्टॉप लॉस लावला नाहीत मग मात्र तुमच्या मनात भीती असणार की अरे आता एवढा जर खाली आला अजून किती जाईल, मग मी थांबू का नको काढू. आणि हे सगळ्या गोष्टी तुमच्या थोड्याशा मनात, मग हळूहळू मग आपण कुठं वळतो, इमोशनल ट्रेडिंग कडे, आणि तिथे जास्त नुकसान होण्याचे चान्सेस असतात. ओके. राईट. येस. अजून कोणाला, आणि जर समजा तुम्हाला लॉंग टर्म साठी हवंय तर बाय करताना
तुमचं सीएनसी ऑप्शन काय करायचं तुम्हाला निवडायचा इथे. कॅश अँड कॅरीचा जो आहे याच्यामध्ये तुम्ही सीएनसी ऑप्शन जर निवडलात, इथं रेग्युलर मध्ये आलात, सीएनसी ऑप्शन निवडलं तर मग मात्र तुम्हाला ऍक्च्युअल प्राइस जेवढी असेल तेवढं तुम्हाला पे करावं लागतं. आणि हे तुम्ही लॉंग टर्म, शॉर्ट टर्म साठी ठेवू शकता. आणि आपले इंट्राडेचे ऑर्डर पण कन्वर्ट करायला येते ना आपल्या याच्यात. हो हो regular मध्ये? येतं ना. येस येतं ना. आता बघा ही MIS आहे आणि तुम्हाला समजा 3 वाजता असं वाटलं की हे मला कन्वर्ट करायचंय तर इथं कन्वर्टचं ऑप्शन आहे. आता हे कन्वर्ट Okay. बघा MIS टू CNC हे मी MIS टू CNC कन्वर्ट केलं. आता ठीक आहे इथं मला ते ऑथरायझेशन वगैरे घ्यावं लागतं टिपिन वगैरे तेवढं तुम्ही केलात की तुम्हाला काय होतं हे येऊन जातं. त्याच्यामध्ये ते ऑटोमॅटिकली काय होतं कन्वर्ट होऊन जातं. आपण तिथे पण स्टॉप लावू शकतो ना? हा तिथे Long term स्टॉप ला? लॉस येस लावू शकता तुम्ही. फक्त तुमचा शॉर्ट टर्मला नाही. लॉंग टर्म शॉर्ट टर्मचे जे स्टॉप लॉसेस आहेत हे पर डेचाच असतो. 3:30 वाजले की तो स्टॉप लॉस ऑटोमॅटिकली निघून जातो. समजा तो Okay. ट्रिगर नाही झाला तर. आणि मग नेक्स्ट डे साठी वगैरे तुम्हाला पुन्हा जर ठेवायचा असेल बाबा मार्केटमध्ये काहीतरी अघटित झालं तर माझा जास्त लॉस व्हायला असं. पण नॉर्मली लॉंग टर्मला वगैरे जर तुम्ही म्हटलात ना तर तुमच्या स्टॉक्सला वगैरे असं काही प्रॉब्लेम्स येत नाही. आता इथे जर बघितलं तर मी हे माझं लॉंग टर्म साठी हे मी ठेवलेले आता खाली येतात वर येतात. हा याची जिथं पार 795 790 वरेपर्यंत आला पुन्हा 830 ला पण गेला. मग हे अशा पद्धतीने तुम्ही लावून ठेवलात. हा स्टॉप लॉसेस लावायचे कधी की ज्या वेळेस तुम्हाला वाटतं की आज मार्केटमध्ये वेगळं काहीतरी होणार आहे किंवा न्यूज असेल असं कुठली तरी डेंजर. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तिथे स्टॉप लॉस लावून ठेवू शकता. एक सेटलमेंटचं मी सांगितलं होतं मी काल परवा दिवशी हे घेतलेलं आहे ICICI बँक. इथं जर बघितलं तर बाकीच्यांना मला क्वांटिटी आलेली आहे पण ICICI बँकला मात्र 0 क्वांटिटी दिसते. आणि खाली बघितलं तर T1 = 25 दिसतंय तुम्हाला. म्हणजेच अजून मला ऍक्च्युअल माझ्या डीमॅट अकाउंट मध्ये शेअर्स मिळालेले नाहीत. भले मला इथं प्रॉफिट दिसतंय किंवा एक्झिक्यूट झालेलं दिसतंय. माझे पैसे पण क्रेडिट झाले. बट अशा जेव्हा क्वांटिटी मला मिळेल मे बी आज मिळेल किंवा सोमवारी मला मिळून जाईल की मग हे T1 T2 जाणार आणि इथे काय होणार माझा ऍक्च्युअल मला क्वांटिटीज इथं फ्रीज होऊन जातील माझे. पण आता पण सेल करू शकता ना तुम्ही? येस मी सेल करू शकतो पण ते पैसे विथड्रॉ नाही करू शकत. ओके. हा येस समजलं. अजून कोणाला काही अडचण? म्हणजे विथड्रॉ कधी करू शकतो आपण लॉंग टर्मचे? लॉंग टर्मचे कधी करू शकता. तुमचं एक्झिक्यूट झालं ना की तुम्हाला तिथे विथड्रॉवेबल अमाऊंट वगैरे येतं. एकदा विथड्रॉ करायचं. जर झाले असतील रिअलाइज तर तुम्हाला पैसे मिळून जातात. नसेल तर मग तुम्हाला मेसेज येतो. ओके. राईट. कोणाला अजून काही म्हणजे मग आपण सेशन क्लोज करूया. विचारायचं आहे कोणाला? एवढी व्हिडिओ रेकॉर्डिंग सर ग्रुपवर टाकता का एवढी फक्त? काय होतं याचं नाव हे खूप होतं म्हणजे व्हॉट्सअपवर टाकता येत नाही हा रेकॉर्ड. हा का? हा त्याचं साईज आहे ना ती खूप होती. मी रिड्यूस करून पण बघितलं पण ते काय एवढं असं